निसर्गरम्य माथेरानच्या गजबजलेल्या वळणवाटांवर वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या ई रिक्षा सेवेनं आज 1 वर्ष पूर्ण केलं. सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे यांच्या सुप्रीम कोर्टातील जिद्दीच्या लढ्यानं आज माथेरानच्या नागरिकांसह हजारो पर्यटकांच्या आयुष्यात मोठा बदल घडून आलाय. गेल्या वर्षभरात 2 लाखांहून अधिक पर्यटकांनी या सेवेला आपली पसंती दिली आहे. 350 विद्यार्थ्यांना दररोज शाळेत जाण्यासाठी ही सेवा वरदान ठरली, तर 592 रुग्णांना वेळेत उपचारासाठी दवाखान्यात पोहोचवण्यात ई रिक्षाचा मोलाचा वाटा राहिलाय. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना यामुळे मोठा दिलासा मिळालाय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपत्कालीन सेवेसाठी 24 तासांची सुविधा आता उपलब्ध आहे. यशाचा हा उत्सव साजरा करत असतानाच एक प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे. मग उरलेले 74 हात रिक्षा धारकांचं काय? सध्या पायलट प्रोजेक्ट अंतर्गत केवळ 20 ई रिक्षा रस्त्यावर धावतात, परंतु सब कमिटीच्या अहवालात स्पष्ट शिफारस होती की ही संख्या 40 पर्यंत वाढवावी. आज 1 वर्ष उलटूनही ती शिफारस कागदावरच आहे. ई रिक्षाच्या स्टेअरिंगवर येण्याची वाट तर 74 परवानाधारक अजूनही पाहतायत. मराठी अभिनेते अभय खडपकर यांनी याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्यात. जे पहिल्यांदा इतर काही उद्योग करत असतील त्यांनी एक चांगला विचार केला आणि ई रिक्षा या ठिकाणी सुरू करण्याचा एक प्रयत्न त्यांनी केला. मला जेवढी माहिती मिळाली त्याप्रमाणे इथल्या स्थानिक मॉनिटरिंग कमिटीने या प्रकारच्या रिक्षा असू नयेत असं त्यांचा एक होर आहे. आणि माथेरानचं सौंदर्य, माथेरानची गर्द वनराई म्हणजे अतिशय दुर्मिळ अशी वनसंपत्ती या ठिकाणी आहे. अतिशय सुंदर निसर्ग या ठिकाणी आहे. वेगवेगळ्या प्रकारचे अनेक पशुपक्षी या ठिकाणी आहेत, ज्यांचं जतन होणं ज्यांना आवश्यक वाटतं अशा माणसांचा या गोष्टीला विरोध असणं समजू शकतो. दुसऱ्या पातळीवर पूर्वी माणसाला ओढत घेऊन यायचा. म्हणजे जसं आमच्याकडे खेड्यापाड्यात पूर्वी अजूनही कोकणातल्या काही ठिकाणी खेड्यापाड्यामध्ये पालखीतनं माणसांना, आजारी माणसाला घेऊन जातात दवाखान्यापर्यंत, आणि ती जंगलवाट तुडवत त्यांना नेणं हे वेळेच्या दृष्टीने जिकरीचं आणि श्रमाचं काम असतं, अवघड असतं. आणि विचार केला तर कमी वेळामध्ये जास्त अंतर कापणं मुश्किल असतं. या ठिकाणी नेमका हाच प्रश्न आहे. परंतु निसर्गाचं रक्षण पण कसं होईल आणि मानवाचा प्रवास कसा सुखकर होईल या दोन्ही दृष्टीने विचार करता ई रिक्षाचा पर्याय अत्यंत आवश्यक आहे असं एक माणूस म्हणून मला वाटतं. कारण माणसाला हातगाडीमध्ये बसून ओढत नेणं हे पूर्वीच्या काळी आवश्यक होतं. आत्ता त्याची गरज थोडीफार कमी व्हायला पाहिजे, कमी झालेली आहे असं आमचं म्हणणं आहे. माणसाने आपले श्रम हे वेगळ्या पद्धतीमध्ये बदलले तर त्याला अधिक सुखकर आयुष्य जगता येईल आणि ती गरज. मी आत्ता सकाळी उठल्यानंतर ज्यावेळी मॉर्निंग वॉकसाठी सहज बाहेर पडलो तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की सकाळी कॉलेजला जाणारी मुलं ई रिक्षातून बसून खाली गेली. ही गरजेची गोष्ट. पण मला असं वाटतं, म्हणजे माणसाने दोन्ही गोष्टी राखायचा, त्याचा तोल कसा सांभाळायचा यावर जर बोलायचं झालं तर मला असं वाटतं की इथून खाली चालत जाणाऱ्या मुलांनी चालत जाण्याची प्रॅक्टिस ठेवावी. मात्र खालून वरती येताना शारीरिक श्रम आणि ताकद जास्त लागते, त्यावेळी ई रिक्षाचा वापर नक्की करावा. ई रिक्षाचे फायदे माझ्या दृष्टीने असे दिसतात की पर्यावरणाला शक्य तितकी कमी हानी पोचवत हे वाहन चालेल. आजारी माणसांसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कामाची गडबड असलेल्या किंवा कमी वेळेत जास्त ठिकाणी पोहोचण्याची ज्यांची गरज आहे, ही आता सगळ्यांचीच गरज आहे, या लोकांसाठी हे महत्त्वाचं आहे. आणि आधुनिक जगतामध्ये जगणाऱ्या माणसाच्या जीवनशैलीच्या दृष्टीने ही अत्यावश्यक आहे. पण मी नम्र विनंती करेन दोन्ही पक्षांनी यावर नीटपणे विचार करावा आणि योग्य निर्णय घ्यावा. ई रिक्षाची गरज आणि ती गरज आपण समजून काळानुसार तिला सामावून घेतलं तर सोपं आहे. मात्र मी याचबरोबर असं म्हणेन की घोडेसवारी इथे चालू आहे, ती चालू राहिली पाहिजे. कारण त्याचा एक वेगळा आनंद आहे, ते वेगळ्या निसर्गाशी संबंधित आहे, त्यांचाही धंदा आहे, त्यांचा उद्योग आहे. ज्यांनी हातगाडीची रिक्षा ओढली त्यांनी मात्र या विषयामध्ये आपल्याला काय करता येईल, समन्वय साधून त्यांना कशा रिक्षा उपलब्ध होतील, त्यांचा धंदा पण कसा चालेल या दृष्टीने त्यांना या रिक्षेच्या धंद्यामध्ये आणलं तर चांगलं होईल असं मला वाटतं. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की ई रिक्षा पर्यावरणाला हानी न पोचवणाऱ्या ई रिक्षा सोडून अन्य वाहनांना मागणी केली असेल. इथे जर कार आल्या, 4 व्हीलर आल्या तर इथलं सगळं निसर्ग सौंदर्य लवकरच टिकणार नाही, नष्ट होईल असं मला वाटतं. मोटर बाईक्स ज्यांना इथे बंदी आहे ही गोष्ट खूप चांगली आहे. म्हणजे अत्यावश्यक गोष्टींचा स्वीकार करून आपण जीवन जगलो तर पर्यावरणाचं रक्षण होईल.
माझ्या नंतरच्या येणाऱ्या प्रत्येक पिढीतल्या माणसाला देखील हे सौंदर्य उपभोगता आलं पाहिजे, हा आनंद घेता आला पाहिजे आणि तो टिकवण्याची सर्वांची जबाबदारी आहे. यामध्ये आपण उत्तम मार्ग काढू शकतो. माझ्या दोन्ही बाजूच्या मित्रांना माझ्या खूप सदिच्छा आहेत आणि तुम्ही हा ई रिक्षा प्रायोगिक तत्त्वावर आज 20 रिक्षा इथे चालत आहेत. 20 रिक्षा 6 महिन्यामध्ये ह्याचा प्रायोगिक तत्त्वावर चालू आहे. तुम्हाला सर्वांचा पाठिंबा मिळो, आमचा पाठिंबा आहे आणि खूप उत्तम पद्धतीने तुम्ही निसर्गाचं जतन करत आपला व्यवसाय करावा अशा शुभेच्छा मी देतो. धन्यवाद. महाराष्ट्र न्यूज 24 साठी दिनेश सुतार, माथेरान.